नमस्कार, मी प्रदीप नवले पाटील छत्रपती संभाजीनगर येथून या व्हिडिओच्या माध्यमातून भारतातील सर्व नागरिकांसमोर मनातील भावना व्यक्त करत आहे। मुळात विषय देश लेवलचा आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे, म्हणून या विषयावर आपलं मत प्रत्येकाने मांडलंच पाहिजे ह्या मताचा मी आहे। माझंही स्वतःचं एक मत आहे, त्या मतानुसार मी माझं म्हणणं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडतो। मुळात मी जंतर मंतरवर चालू असलेल्या आंदोलनाबाबतीत, तिथल्या झालेल्या हिंसाचाराच्या बाबतीत, घटनेच्या बाबतीत मी अनेक व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला अथवा सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पोस्टला प्रोफाईलला टाकली। त्यामध्ये मी सरळपणे माझी स्पष्ट भूमिका ही मांडली होती की माझं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अजिबात विरोध नाही। विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा भविष्याचा प्रश्न आहे, त्यांनी तो नक्कीच त्यासाठी लढा दिलाच पाहिजे। त्या लढ्यासाठी आपण सर्व भारतीयांनी पालक म्हणून, आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, या मताशी मी सहमत आहे। परंतु जर विषय विद्यार्थ्यांचा आहे आणि विषय मांडणारे हे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारे जर असतील, तर त्यांनी त्या ठिकाणी ज्या मागण्यांसाठी, ज्या मुद्द्यांसाठी आपण आंदोलनाला बसलेलो आहे, ते मुद्दे महत्त्वाचे समोर ठेवले पाहिजे। आपल्या स्टेजवर, आपल्या स्टेजच्या बॅकग्राऊंडला प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबतीतच प्रश्न महत्त्वाचे पाहिजे होते। तिथे जाणारा प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करूनच त्या आंदोलनात सहभागी होत होता। परंतु मुळात हे सगळ्या गोष्टी बाजूला झाल्या। आता विद्यार्थ्यांचे प्रश्न किती महत्त्वाचे होते ते मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, नीटचे पेपर फुटले, त्याचबरोबर अनेक परीक्षा असतील ज्यामध्ये पेपर फुटीचे प्रकरणं समोर येतात। मध्यंतरी वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये पोलीस भरती असतील, अशा बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्रात देखील पेपर फुटीचे प्रकरणं घडत होते। आणि आपल्या सर्वांचं याच्यावर एक मत असलं पाहिजे की कुठल्याही पद्धतीने आपण या सर्व गोष्टीच्या विरोधात 100% मनापासून सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे, उभा राहिलं पाहिजे, आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। पण ज्या मुद्द्यांसाठी आपण आंदोलन करतोय त्या मुद्द्यांव्यतिरिक्त जर आंदोलन भरकटत असेल, तर ते आंदोलन पुकारणाऱ्या नेतृत्वांची जबाबदारी आहे की आपण आंदोलन पुकारल्यानंतर त्या आंदोलनाची एक आचारसंहिता असली पाहिजे, एक प्रोटोकॉल असला पाहिजे। आपण अनेक आंदोलनं बघितले आपल्या महाराष्ट्रामध्ये। मराठा क्रांती मोर्चा नावाने मराठा समाजाचे 58 पेक्षा जास्त मोर्चे निघाले। त्या मोर्चामध्ये लाखोंनी लोक उपस्थित झाले। एवढं होऊन देखील कुठेही उद्रेक झाला नाही, समाजाच्या व्यक्तीने पोलिसांवरती हात उचलला नाही, पोलिसांकडून लाठीचार्ज झालेला असेल देखील तरी देखील कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने घेतली होती। आंदोलन करत असताना, त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी होत असताना आपल्या देशाच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही याचा देखील आपण विचार केला पाहिजे। ठीक आहे, सरकार निर्दयी असेल, ते आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नसेल, आपण त्या आपल्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आंदोलनस्थळी नक्कीच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्याच पाहिजे, यात दुमत नाही। परंतु ह्या ॲक्टिव्हिटीज देशविरोधी नसल्या पाहिजे, आपल्या मातृभूमीविरोधात नसल्या पाहिजे, कुठल्या एका विशिष्ट धर्माविरोधात नसल्या पाहिजे। धर्माच्या गोष्टी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये यायलाच नको होत्या। जय श्रीराम बोलेंगे, मैंने बोला बोलो भाई, मैं जय संविधान बोलूंगा। त्या जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आणल्या गेल्या। ज्या वेळेस त्या जंतर मंतरवरती विशिष्ट म्हणजे हिंदू धर्माबद्दल ज्यावेळेस टीका टिप्पणी केली जात होती, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आंदोलनाचे नेतृत्व त्यावरती दात काढत होते, हसत होते। म्हणजे याच्यातून हे गोष्ट लक्षात येतं, तुम्हाला विद्यार्थी महत्त्वाचा आहे। मग विद्यार्थी काय फक्त ठराविक कुठल्या एका विशिष्ट वर्गाचाच असतो का? नाही, विद्यार्थी हे सर्व जाती धर्माचे एकत्रित आलेले असतात। त्या ठिकाणी मग तुम्ही फक्त एका विशिष्ट समाजाला का टार्गेट करता, हा माझा मुळात प्रश्न आहे। तुम्ही म्हणजे धर्मातील, हिंदू धर्मातील देवदेवतांना त्या ठिकाणी अश्लील पद्धतीने त्यांची मांडणी केली, त्यांना एकेरी भाषेत उल्लेख केला। त्याचबरोबर तुम्ही एका विशिष्ट धर्माला जवळ करून फक्त त्याच धर्मातील देवदेवतांचाच उदो केला। बस नाम रहेगा अल्लाह का। ठीक आहे, त्याही गोष्टीला आमचा विरोध नाही। तुम्हाला ज्या धर्माचं आचरण करायचं, तुम्हाला ज्या धर्माचं प्रचार प्रसार करायचा, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। पण जर आंदोलन पुकारलं होतं विद्यार्थ्यांसाठी, तर मग त्या ठिकाणी विद्यार्थी हिताचेच प्रश्न उपस्थित राहायला पाहिजे होते। त्या ठिकाणी नको त्या गोष्टी आणण्याची काय आवश्यकता होती, हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला मला, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नाही आहे। आणि आपण जर असे प्रश्न उपस्थित केले, तिथले काही व्हिडिओज आहेत ज्यामध्ये जाणीवपूर्वक धर्माला टार्गेट करण्यात आलं। ह्या आंदोलनाच्या अवतीभोवती घुसखोर केलेल्या घुसखोरांनी, मी त्यांना घुसखोर याच्यासाठी म्हणतो की विद्यार्थ्यांचे प्रश्न व्यतिरिक्त ते
फक्त एका सरकारला किंवा एखाद्या पक्षाला टार्गेट करण्यासाठी किंवा एखाद्या समाजाला, म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मणवाद, अमुकवाद, तमुकवाद, मनुवाद, या गोष्टी तिथं आणायची आवश्यकता होती का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ब्राह्मण समाजाचे व्यक्तीसुद्धा, ब्राह्मण समाजाचे विद्यार्थीसुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी असतील. मग तुम्ही ब्राह्मणवाद मिटवा वगैरे ह्या गोष्टी करण्याची काय गरज आहे सांगा ना तुम्ही. म्हणजे या देशाचे पंतप्रधान ब्राह्मण आहेत का? की सर्व काही चालतं हे फक्त ब्राह्मणांच्याच ठरवलेल्या याच्यानुसार चालतं का? नाही. आपण सर्वजण मानतो हे संविधानानुसार चालतं, बाबासाहेबांच्या घटनेनुसार चालतो, देश लोकशाहीनुसार चालतो. मग जर एका हातात आपण बाबासाहेबांचं संविधान हातात घेतोय आणि एका हाताने आपण विषारी स्प्रे पोलिसांवरती मारतोय, एका हाताने आपण दगडफेक पोलिसांवरती करतोय, एका हाताने आपण आपले अश्लील पार्ट महिला पोलिसांना, महिला कर्मचाऱ्यांना दाखवतोय, असं कसं चालेल? ह्या गोष्टीची तरतूद आहे का घटनेमध्ये की तुम्ही आंदोलन पुकारल्यानंतर त्यामध्ये अशा गोष्टी करू शकतात? नाही करू शकत. आणि ह्या गोष्टी केल्यानंतर काय येणाऱ्या पिढीला आपण काय संस्कार देणार आहोत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण काय वळण लावतोय? आपली काय संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती काय? आपण ज्या धर्माचे असाल त्या धर्माची एक संस्कृती असते ज्यामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे ह्या गोष्टी शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये जर तुम्ही असे असलेले बोर्ड ज्यामध्ये शिव्या लिहिलेल्या आहेत असे बोर्ड आपण घेऊन उभा आहे, या बोर्डमध्ये आपण आपल्या कुटुंबातून झालेले संस्कार लक्षात येतात. मग तुम्ही असे सर्व गोष्टी ज्या विद्यार्थ्यांच्या संस्कारावरती परिणाम करतात, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करतील अशा गोष्टी जर तिथं आणत असाल तर या गोष्टीचं समर्थन कसं करू शकतो आपण? लोकशाही मार्गाने आपल्याला चालायचं आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं आहे. सरकार लक्ष देत नाही, मान्य आहे, सरकार लक्ष देत नाही आहे. आपण आंदोलन करत होतात, त्यांनी आंदोलन मोडण्याचाही प्रयत्न केला असेल शासनाने, परंतु आपण याचा अर्थ असा नाही की शासनाच्या विरोधात जाण्यासाठी आपण देशाच्या मालमत्तेवरती दगडफेक करायची, देशाची मालमत्ता उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करायचा. अहो, संसद भवन म्हणजे काय? संसद भवन म्हणजे फक्त भारत देशापुरता मर्यादित विषय नाही आहे. ज्या संसदेला जगातील सर्व देश आदर्श संसद म्हणून बघतात, भारत देशाची सन्मानाने त्या संसदेकडे बघितलं जातं. लोकशाही टिकवणारी संसद आहे, लोकशाहींचं मंदिर म्हणून त्या संसदेला बघितलं जातं. ती संसदेकडे तुम्ही कुठल्या अँगलनी दगडफेक घेऊन जाणार होते, दगड मारणार होतात, संसदेत घुसण्याचा प्रयत्न का करणार होतात? तुम्हाला या सर्व गोष्टी मांडण्यासाठी, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी एक ठराविक जागा दिलेली होती आपल्याला. आपण तिथपर्यंत मर्यादित राहायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चा मुंबईमध्ये आंदोलन करत असताना आझाद मैदानावरती मर्यादित होता, त्या ठिकाणी आपण आंदोलन केलं. आपण तर मंत्रालयात घुसलो नाही, आपण तर विधानसभेत घुसलो नाही, विधानसभेकडे दगडफेक केली नाही. एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये, जिला आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं, त्या शहरामध्ये जर मराठ्यांनी ठरवलं असतं तर त्या शहराची पूर्णपणे राखरांगोळी, लंकादहन केल्याप्रमाणे आपण करू शकत होतो. पण असं आपण केलं का? नाही. आजही मराठ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही ना की आपण आपल्या देशाच्या विरोधात जायचं, आपण आपल्या सिस्टमच्या विरोधात जायचं. सिस्टमला आपण चुकत असेल तर त्या ठिकाणी तिचा निषेध करणं हे आपलं कर्तव्य, आपण निषेध केलाच पाहिजे. पण त्याची पद्धत जी आहे, जी जंतर मंतरवरती त्या आंदोलकांनी, ज्या नेतृत्वांनी दाखवली, ही पद्धत समर्थनार्थ अजिबात नाही. मी हिचं समर्थन करूच शकत नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, नीट परीक्षेच्या माध्यमातून पेपरफुटी झाली आहे, नक्कीच कठोर कारवाई झाली पाहिजे. शासनाने याकडे लक्ष दिलंच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही. ज्या लोकांचा याच्यामध्ये समावेश आहे त्या लोकांना फाशीची शिक्षा कशी देता येईल एवढी कठोर शिक्षा देण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. या मागणीसाठी आपण सर्वांनी त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण सर्वजणच उभा आहोत. पण मग हे सगळं करत असताना मूळ प्रश्न बाजूला ठेवून आंदोलन जर भरकटत असेल, आंदोलनामध्ये जर फक दिल्ली पोलीस, फक बीजेपी, फक इंडियन आर्मी, माही शूट तुम्हारी, पोलीस बांधवांना, आंदोलनामध्ये जर आर्मी बांधवांना शिव्या दिल्या जात असतील तर मग आपण कुठल्या उद्देशाने त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना मारहाण झाली, आंदोलकांना मारहाण होणे ही काय आजच नवलाची गोष्ट नाही आहे. या अगोदरही ज्यांचे सरकार आले असतील त्या प्रत्येक सरकारमध्ये आंदोलकांना मारहाण ही झालेलीच आहे, आंदोलकांसोबत अन्याय अत्याचार झालेलेच आहे. मग याचा अर्थ आपण संसद उडवणार का? याचा अर्थ आपण देशाची मालमत्तांचं नुकसान करणार का? अजिबात नाही. आदर्श आंदोलन कसं असतं ना, तर हे खरोखर मराठा समाजाने पूर्ण जगाला दाखवलेलं आहे. त्याच अनुषंगाने आपण आपल्या मागण्या मांडायला पाहिजे होत्या. सरकार आपल्यासमोर नक्कीच झुकले असते, परंतु आपण आपला ट्रॅक सोडला आणि नाविलाजाने या आंदोलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा पूर्णपणे बदललेला आहे. भारतीय जनता पार्टी असेल किंवा तुम्ही एखाद्या विशिष्ट संघटना असतील, RSS सारख्या असतील किंवा कुठला समुदाय असेल ज्यांच्या विरोधात तुम्हाला रस्त्यावर उतरायचंय, आंदोलनं करायची, त्यासाठी आपण विद्यार्थ्यांचा वापर न करता वैयक्तिक एक राजकीय पार्टी म्हणून आपण स्वतः
त्यांना विरोध करण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे. याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा चोरडा करता कामा नये. विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल होतील, विद्यार्थ्यांचे डोके फुटतील, असे कृत्य करता कामा नये. अधिकारी लोकशाहीने दिलेला टीका करण्याचा, लोकशाहीने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, पण सार्वजनिक विषय हाताशी घेऊन स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू नका. हा अत्यंत गंभीर बाबाची आणि निंदनीय गोष्ट आहे. ह्या गोष्टी आम्ही ओळखून आहोत, म्हणूनच तुमच्यापासून आम्ही दूर आहोत. दुर्दैवाने एवढंच की ज्या ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांचा आज विश्वासघात झालेला आहे. तुमच्याकडून विद्यार्थ्यांनी फार मोठ्या अपेक्षेने स्वतःच्या भवितव्याला डोळ्यासमोर ठेवून तुमच्यावरती अपेक्षा ठेवून, विश्वास ठेवून त्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता, परंतु तुम्ही ह्या गोष्टीला पूर्णपणे फेल ठरलेला आहात, हेच मी या ठिकाणी सांगेल. आणि जाता जाता थोडक्यात शेवटचा शब्द एवढंच म्हणाल की एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही भयंकर परिस्थिती ओढून आली आपल्यावर, तरी देखील ह्या देशाच्या अस्मितेसोबत आपण त्या देशाच्या अस्मितेच्या विरोधात जाऊ असं कुठलंही कृत्य करू नका. जर करत असाल तर नाविलाजाने या देशाच्या संरक्षणासाठी घरात असलेला, रस्त्यावर असलेला एक सर्वसामान्य व्यक्ती नाविलाजाने मैदानात उतरेल. धन्यवाद.